नमस्कार. डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भावी प्राध्यापकांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2, विषय आहे अर्थशास्त्र. 15 जून 2025ची संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 प्रश्न त्यांचे विश्लेषण पाहिले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 पासून सुरुवात करत आहोत. प्रश्न वाचूया. चेंबरलिन यांच्या पर्यायी दृष्टिकोनानुसार मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उद्योग संस्थेमध्ये अतिरिक्त क्षमता का निर्माण होते? पर्याय आहे ए, मुक्त प्रवेश व निर्गमन असूनही क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव. पर्याय बी, क्रियाशील किंमत स्पर्धा आणि मुक्त प्रवेश निर्गमन. पर्याय सी, क्रियाशील किंमत स्पर्धा. पर्याय डी, मुक्त प्रवेश व निर्गमन. आपण प्रश्नाचं विश्लेषण करूया. हा प्रश्न मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाचा आहे, कारण यात मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचा विचार केलेला आहे, म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि चेंबरलिन अल्टरनेटिव्ह अप्रोच या संकल्पनेचा अभ्यास केला जातो. आता प्रश्न काय विचारतो बरं? मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उद्योग संस्थेत अतिरिक्त क्षमता का निर्माण होते? चेंबरलिन यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था उत्पादनाचे स्वतःचे ब्रँड किंवा भिन्नीकरण ठेवते. आता भिन्नीकरण म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येक वस्तू म्हणजे त्या वस्तूमध्ये काहीतरी वेगळं विशेष, पण बाजारात प्रवेश आणि निर्गमन मुक्त असतो. म्हणजे बाजारामध्ये कोणीही प्रवेश करू शकतो, कुठलाही उत्पादक येऊ शकतं आणि तो निघूनही जाऊ शकतो. निर्गमन मुक्त असते, त्यामुळे काही विशेष परिस्थिती निर्माण होते. मग त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक ए, मुक्त प्रवेश व निर्गमन असूनही क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उद्योगसंस्था आपले उत्पादन वेगळे असल्यामुळे किमतीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतात. बरोबर आहे ना? उद्योगसंस्था आपले उत्पादन वेगळे असल्यामुळे किमतीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतात. बाजारात नवीन उद्योगसंस्थेचा प्रवेश मुक्त असला तरी प्रत्येक उद्योगसंस्थेला आपला उत्पादन स्तर कमी किंवा जास्त करून किमतीत स्पर्धा करण्याची तात्काळ गरज नसते. परिणामी उद्योग संस्था पूर्ण उत्पादन क्षमतेवर काम करत नाही आणि अतिरिक्त क्षमता निर्माण होते. हे तत्व स्पष्ट करते की ॲक्सेस कॅपॅसिटी ही विशेषतः किंमत स्पर्धेच्या अभावामुळे होते, जरी बाजारात प्रवेश पूर्णपणे मुक्त असला तरी. आता दुसरा पर्याय का चुकीचा आहे बरं? कारण क्रियाशील किंमत स्पर्धा असती तर उद्योग संस्था आपले उत्पादन पूर्ण क्षमतेने चालवून बाजारातील किंमत टिकवण्याचा प्रयत्न करत असतील. अशा परिस्थितीत अतिरिक्त क्षमता राहणार नाही. आता पर्याय जो सी आहे हा पर्याय अपूर्ण आहे, कारण केवळ किंमत स्पर्धा नाही तर मुक्त प्रवेश व निर्गमन ही वैशिष्ट्य देखील चेंबरलिन यांच्या दृष्टिकोनात आहे. याशिवाय मुख्य कारण म्हणजे किंमत स्पर्धेचा काय जाणवतो? अभाव जाणवतो. आता प्रश्न डी आहे पर्याय, पण हा पर्याय देखील अपूर्ण आहे आणि चुकीचा आहे, कारण मुक्त प्रवेश व निर्गमन ही परिस्थिती स्वतंत्रपणे अतिरिक्त क्षमता निर्माण करत नाही आणि मुख्य कारण म्हणजे किंमत स्पर्धाच नाही ना. म्हणून पर्याय ए हा योग्य आहे. मुक्त प्रवेश व निर्गमन असूनही क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव हा पर्याय योग्य ठरतो. चेंबरलिनच्या दृष्टिकोनानुसार मक्तेदारीयुक्त स्पर्धेत प्रत्येक उद्योग संस्थेला स्वतःचा ब्रँड असतो. किमतींवर काही प्रमाणात नियंत्रण असते आणि उद्योग पूर्ण उत्पादन क्षमतेवर काम करत नाही. परिणामी ॲक्सेस कॅपॅसिटी ही दीर्घकालीन स्थिर स्थिती बनते. हे तत्व सूक्ष्म अर्थशास्त्रातील मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचा मूलभूत घटक आहे आणि बाजारातील संसाधनांचे कार्यक्षम वितरण आणि किंमत स्थिरता या संदर्भात महत्त्वाचे आहे. आलं लक्षामध्ये? आता याच प्रश्नांवर आधारित महाराष्ट्र सेट तुम्हाला कशा प्रकारे अजून प्रश्न विचारू शकते ते आपण पाहूया. तुम्हाला त्याचं उत्तर शोधायचं आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत, लक्षात घ्या, मक्तेदारीयुक्त स्पर्धेत अतिरिक्त क्षमता मुख्यतः कशामुळे निर्माण होते? तुम्हाला पर्याय ए, बी, सी, डी असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्या 4 पर्यायांमध्ये योग्य उत्तर काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे अभ्यास करून. ॲक्सेस कॅपॅसिटी हा परिणाम कोणत्या कालावधीत स्पष्ट दिसतो? मग कुठले कालावधी आहेत बरं? 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून सांगा तुम्ही. प्रश्न क्रमांक 3, मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उत्पादन क्षमतेपेक्षा कमी उत्पादन मुख्यतः कोणत्या कारणांमुळे होतं?
प्रश्न क्रमांक 4, एक्सेस कपॅसिटीचे प्रमाण कोणत्या तुलनेत मोजले जाते? आणि प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमधील दीर्घकालीन संतुलन वैशिष्ट्य ओळखा. या 5ही प्रश्नांचे उत्तर तुम्ही मला देणार. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सरकारी धोरणांच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अधिक महत्त्वाची आहे? पर्याय क्रमांक ए, उदासीनता वक्र. पर्याय क्रमांक बी, ग्राहक अधिशेष. आणि पर्याय क्रमांक सी, समसीमांत उपयोगिता. पर्याय क्रमांक डी, अभिव्यक्त पसंती. आता आपण पहिल्यांदा विश्लेषण बघूया प्रश्नाचं, की प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं. हा प्रश्न मुख्यतः पब्लिक इकॉनॉमिक्स, वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र आणि कल्याणकारी अर्थशास्त्र यांच्याशी रिलेटेड आहेत. प्रश्नात विचारले गेले आहे की सरकारी धोरण आखताना, सरकार जेव्हा धोरण आखतं, सरकारी धोरण आखताना आणि समाजाचे कल्याण मोजताना कोणती संकल्पना अधिक उपयुक्त किंवा निर्णायक ठरते? वेलफेअर इकॉनॉमिक्स, त्यालाच कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. हा विभाग सामाजिक कल्याण, वितरण आणि धोरणात्मक निर्णय यांचे मोजमाप व मूल्यमापन यावर लक्ष केंद्रित करतो. आणि त्यामुळे या प्रश्नाचे नैसर्गिक वर्गीकरण पब्लिक इकॉनॉमिक्स, याला सार्वजनिक अर्थकारण देखील म्हटलं जातं, वेलफेअर इकॉनॉमिक्समध्ये होतं. आणि वेलफेअर हा कल्याणकारी. त्याचे योग्य उत्तर आहे कन्झ्युमर सरप्लस बी, पर्याय क्रमांक बी, ग्राहक अधिशेष. ग्राहक अधिशेष आहे कारण सरकारी धोरणांची आखणी आणि कल्याण मूल्यांकन करताना ग्राहक अधिशेष हे एक थेट परिणाम देणारे परिणामात्मक आणि धोरणात्मक निर्णयांसाठी उपयुक्त संकेतक आहेत. ग्राहक अधिशेष म्हणजे बाजारातील किमतींपेक्षा ग्राहकांना खऱ्या व्यवहारातून मिळणारा अतिरिक्त लाभ हे उपभोगाच्या लाभाचे एक थेट समेकित मोजमाप आहे, जे किंमत परिवर्तन, कर उपयोग, सबसिडींचा प्रभाव व सार्वजनिक प्रकल्पांच्या लाभांचे आकलन करण्यास सोपे बनते. म्हणजे जे धोरणकर्ते आहेत त्या धोरणकर्त्यांसाठी आणि कल्याण परिणाम मोजण्यासाठी हे एक सहज, अन्वयार्थी व तुल्यतेने वापरण्याजोगे साधन आहे. पर्याय क्रमांक 1 पाहूया आपण की तो उत्तर का नाहीये. तर इंडिफरन्स कर, उदासीनता वक्र. उदासीनता वक्र हे व्यक्तीची अभिरुची व समतुल्य उपयोगितेची प्रतिनिधी रेषा आहे आणि उपभोगाच्या गुणात्मक तत्वांचे अन्वेषण करते, परंतु ते सर्वसाधारणपणे व्यक्तिगत पसंतीचे स्थानिक गुणात्मक रूप देतात आणि सार्वजनिक धोरणात थेट परिणामात्मक मोजणी देणे सोपे नाही. पर्याय क्रमांक डी, समसीमांत उपयोगिता हे उपयुक्त अधिकतम करण्याच्या वैयक्तिक निर्णयाच्या तंत्राशी संबंधित तत्व आहे. धोरण मापनासाठी ते अंतर्गत तर्क देते, परंतु सार्वजनिक कल्याणाचे सापेक्ष आणि तुलनात्मक मोजमाप देत नाही ना. पर्याय क्रमांक डी, अभिव्यक्त पसंती हे व्यवहारातून व्यक्तीच्या पसंतीचे संकेत मिळवण्याचे पद्धतशीर साधन आहे. हे उपयोगी असले तरी धोरण निर्मितीत आणि समिती स्वरूपाच्या कल्याण परिमाणात ग्राहक अधिशेषाच्या तुलनेत थेट धोरणात्मक परिणाम मोजणे कठीण असते. यांचे सर्व फायदे असूनही हे साधन ग्राहक अधिशेषाप्रमाणे सरळपणे परिणामात्मक कल्याण बदल दर्शवू शकत नाही. जरी उदासीनता वक्र, समसीमांत उपयोगिता व अभिव्यक्त सिद्धांत या सर्व संकल्पना कल्याणशास्त्रासाठी मौलिक आणि वैचारिक आधार पुरवतात, तरी सरकारी धोरणांची आखणी, कर उपसंचयनाचे परिणाम मोजणे, सबसिडींचा लाभ व सामाजिक लाभ खर्च विश्लेषण करता ग्राहक अधिशेष हे नीट, परिणामात्मक, तात्काळ आणि धोरण उपयुक्त निकष ठरते. म्हणूनच प्रश्नाच्या संदर्भात आणि व्यवहार धोरण निर्मितीच्या दृष्टीने कन्झ्युमर सरप्लस हा सर्वात महत्त्वाचा आणि व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त पर्याय आहे. आता आपण त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत, ज्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. सरकारी धोरणांच्या कल्याण मापनासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना सर्वाधिक परिणामात्मक आणि उपयुक्त मानली जाते? तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 2, कन्झ्युमर सरप्लस ही संकल्पना मुख्य कोणत्या अर्थशास्त्र शाखेशी संबंधित आहे? सगळ्यांनाच माहिती आहे. कन्झ्युमर सरप्लस कोणाचा मोजमाप करते? नेक्स्ट, सरकारी सबसिडीचा परिणाम सामाजिक लाभाच्या दृष्टीने कोणत्या संकल्पनेने अधिक स्पष्ट केले जाऊ शकते? आणि 5वा प्रश्न आहे, वेलफेअर इकॉनॉमिक्समध्ये कन्झ्युमर सरप्लसचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत.
आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 8 कडे. खालीलपैकी कोणते प्रतिकूल निवडीचे उदाहरण आहे? ए. पर्याय वापरलेली कार खरेदी करणे. बी. आरोग्य विमा खरेदी करणे. सी. उच्च गुणवत्तेचे उत्पादन खरेदी करणे. पर्याय क्रमांक डी. भांडवली बाजारात गुंतवणूक करणे. आता आपण विश्लेषणाकडे वळूया. हा प्रश्न मुख्यतः सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत येतो. विशेषतः इन्फॉर्मेशन इकॉनॉमिक्स, मार्केट फॉर लेमन्स, आयसिमेट्रिक इन्फॉर्मेशन या म्हणजे त्यांच्याशी संबंधित आहे. प्रतिकूल निवड ही मूलतः माहितीच्या अपूर्णतेमुळे उगम पावणारी समस्या आहे. जेव्हा व्यवहारपूर्वक एका पक्षाकडे इतर पक्षांपेक्षा चांगली किंवा वेगळी माहिती असते आणि त्याचा परिणाम बाजारातील करारांवर व निवडींवर होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्यांचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र व माहिती अर्थशास्त्रात केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, भाषा थोडीशी कठीण असली तरी याच भाषेमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सेटमध्ये पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. आपण सोप्या भाषेने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आणि अभ्यासाला बसतो किंवा पेपरला जातो तर तुम्हाला पेपरमधली भाषा समजत नाही आणि त्यामुळे मी नोट्स काढतानाच तुम्हाला पेपरमध्ये जी भाषा विचारली जाते त्याच भाषेमध्ये मी इन्फॉर्मेशन लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला थोडं कठीण वाटेल, पण नंतर हळूहळू तुम्हाला या भाषेची सवय होईल. 1-2 व्हिडिओ आपले कठीण वाटेल तुम्हाला, परंतु अशाच भाषेमध्ये आपल्याला पुढे जावं लागेल. जेव्हा व्यवहारपूर्वक एका पक्षाकडे इतर पक्षांपेक्षा चांगली किंवा वेगळी माहिती असते आणि त्याचा परिणाम बाजारातील करारांवर व निवडींवर होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्यांचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र व माहिती अर्थशास्त्रात केले जाते. प्रश्न विचारतो की दिलेल्या पर्यायांपैकी कोणता व्यवहार प्रतिकूल निवडीचे स्पष्ट उदाहरण ठरेल? प्रतिकूल निवड म्हणजे बाजारात अशा स्थितीचे उद्भव होणे जेथे वाईट आणि कमी गुणवत्ता असलेल्या घटक अधिक प्रमाणात बाजारात येतात, कारण चांगल्या घटकांना योग्य किंमत किंवा परवाना मिळत नाही. याचे मूळ कारण आहे व्यवहारकर्त्यांमधील माहितीचा असमान प्रसार. काही जणांना वस्तू, जोखीम, गुणवत्ता बद्दल अधिक माहिती असते आणि ते त्याचा फायदा घेतात. आधुनिक आर्थिक विचारांनुसार हे प्रकार खास करून वित्तीय बाजार, विमा बाजार अशा अनेक व्यवहारात दिसतात. पर्याय क्रमांक ए. वापरलेली कार